धर्मसाथी लाईव्ह न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। विकास आघाडी करावी असा आदेश दिला। त्या माध्यमातून आमचे जिल्ह्याचे नेते आणि आमचे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील साहेब, पालकमंत्री जळगाव, तसेच माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन आणि या जळगाव शहराचे आमदार आणि इथले प्रमुख माननीय राजमामा भुळे आणि इथले प्रभारी माननीय मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं पूर्णपणे ही महायुतीची घडली आणि त्या माध्यमातून ही निवडणूक लढत आहोत। आणि त्याच्यातनं काल 6 शिवसेनेचे आणि 6 BJPचे जे उमेदवार निवडून दिले ते विकासाचं ध्येय धोरण धरून समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने जो विकास त्यांच्या प्रभागामध्ये झालेला होता त्या अनुषंगाने त्यांना पुढील काळासाठी अजून विकास कसा जळगावचा चांगल्यात चांगला करता येईल या माध्यमातून त्यांनी उमेदवारी मागे घेतली आणि त्यांना बिनविरोध केलं। म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, जनतेचेही आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये या महायुतीचे सर्व उमेदवार भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी, अजितदादा गट या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त बहुमताने, मी तर म्हणतो 70+ या आपला हा आकडा राहील आणि त्या अनुषंगाने जळगाव शहराचा विकास खरं म्हटलं केंद्रात आणि राज्यात आणि आता जळगाव शहरात जर एकच सत्ता राहिली तर निधीची कमतरता या जळगाव शहराला पडणार नाही। या अनुषंगाने जे आतापर्यंत ज्या माध्यमातून लोकांच्या मनातलं जे सरकार ज्या मनपाला हवं होतं त्या माध्यमातून इथे नागरिक देणार आहेत। म्हणून मी त्यांचे पुनश्च शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्याने आभार मानतो।